मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक ट्रेडमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की ट्रेडिंग व्ह्यूवर चार्ट ॲनालिसिस कसे करायचे. तर मित्रांनो, आपण निफ्टी बँकचा इथं चार्ट ओपन करून घेतला आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया की चार्ट ॲनालिसिस कसे करायचे. तर मित्रांनो, आपल्या मनात एक प्रश्न पडला असेल की चार्ट ॲनालिसिस आपण कशासाठी शिकावे. तर मित्रांनो, चार्ट ॲनालिसिसमुळे आपल्याला समजतं की मार्केट कोणत्या साईडला जाईल, मार्केटची आपल्याला प्राईस ॲक्शन समजते, मार्केट कोणत्या साईडला मूव्ह होऊ शकतं हे आपल्याला कल्पना येते त्याच्याने. म्हणून त्यासाठी एका ट्रेडरला चार्ट ॲनालिसिस शिकणे खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला परफेक्ट शेअर मार्केट ट्रेडर बनायचं असेल तर तुम्हाला हा चार्ट ॲनालिसिस शिकणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण इथं ट्रेडिंग व्ह्यूवर ओपन करून घेतलेला आहे चार्ट. तर मित्रांनो, इथं बघू शकता, इथं 2 टाईपचे कॅन्डल बनत आहे. एक आहे रेड कलर कॅन्डल आणि दुसरी आहे ग्रीन कलर कॅन्डल. तर मित्रांनो, हे कॅन्डल हा आहे आपला पहिला मुद्दा. मित्रांनो, हे कॅन्डलचं जो विक आणि कॅन्डलचा जो लो हे खूप आपल्यासाठी वर्क करतं. तसं तुम्ही बघू शकता, इथं कॅन्डलचा ब्रेकआउट झाल्यावर लगेच कॅन्डलने थोडं डाऊनफॉल दिलेला आहे. तसेच इथं बघू शकता, ही बिग बार आपली कॅन्डल हिला बिग बार कॅन्डल म्हणतात. तसेच आपल्याला इथं भरपूर आपले 5-6 दिवसापासून बिग बार सेटअप खूप चालत आहे. इथं बघू शकता, इथं बी आपला बिग बार सेटअप, इथं बी मार्केटने डाऊनफॉल दिलं. बिग बार सेटअप भरपूर बनत आहे. हे बघा, इथं बिग बार, इथं परत कॅन्डलचा ब्रेकआउट, परत डाऊनफॉल, असे खूपच बिग बार सेटअप आहे. चार्ट ॲनालिसिसमध्ये आपल्याला कोणकोणते टूल्स लागतात ते आपण प्रथम बघून घेऊ. तर मित्रांनो, चार्ट ॲनालिसिससाठी आपल्याला इथं हॉरिझॉन्टल लाईन लागते, ती की आपण इथं मार्केटचा इथं आपण बघू शकतो मार्केटचा सगळ्यात लोएस्ट पॉईंट कोणचा आहे ते आपण इथून हॉरिझॉन्टल लाईनने ड्रॉ करू शकतो. इथून आपल्याला ते समजतं की मार्केट कोणत्या साईडला मूव्ह होऊ शकतं. दुसरं जे आपलं आहे टूल, तो आहे ट्रेड लाईन. मित्रांनो, इथं बघू शकता की आता समजा इथे मी ट्रेड लाईन आखली, इथं मार्केटने इथे एक वेळेस टच झाले, दुसऱ्या वेळेस मित्रांनो बघू शकता, आपण इथं एक ट्रेड लाईन आखली. इथं ट्रेड लाईन आपण आखली, इथं बघू शकता मार्केटने 3 वेळेस आपल्या ट्रेड 1, 2, 3 वेळेस मार्केटने आपल्या ट्रेड लाईनला रिस्पेक्ट दिलं. म्हणजे इथून आपल्याला समजतं की मार्केट इथून ट्रेड लाईनला टच करून या लाईनपासून मार्केट घडी अप ट्रेंड घेतात. हा टूल त्यासाठी वापरला जातो. दुसरा आहे मित्रांनो, आपण पोझिशन घेतो. तर 2 प्रकारच्या पोझिशन असतात, एक लॉंग पोझिशन, एक शॉर्ट पोझिशन. लॉंग पोझिशन म्हणजे आपण इथं स्टॉप लॉस सारखा यूज करू शकतो. आता मी इथं लॉंग पोझिशन लावली, समजा मी याचा टार्गेट माझा इथं हे ठेवला आणि माझा स्टॉप लॉस मी छोटा मोठा घेतला, जिथून आपण लावू शकतो. तर मित्रांनो, आणखी एक टूल आहे आपलं, जेणे त्याला म्हणतात शॉर्ट पोझिशन. मित्रांनो, शॉर्ट पोझिशन खालच्या साईडला राहतो. खालच्या साईडला आपलं पुटला आपण शॉर्ट पोझिशन लावतो आणि आपला छोटा मोठा आपण रेशो घेतो, याला आपण शॉर्ट पोझिशन म्हणतो. मित्रांनो, असे बरेचसे टूल आहे जे की आपण ट्रेडिंग व्ह्यूमध्ये यूज करू शकतो आणि त्याच्याने आपण चार्ट ॲनालिसिस करू शकतो. तर मित्रांनो, सगळ्यात मेन जे आपलं चार्ट ॲनालिसिससाठी लागतं ते आहे हॉरिझॉन्टल लाईन. तर मित्रांनो, हॉरिझॉन्टल लाईनने आपल्याला समजतं की मार्केट कशामध्ये फिरत आहे. तर मी बघू शकता, आपलं मार्केट खूप दिवसापासून याच रेंजमध्ये फिरत आहे. रेंज आहे बघा 48,687 आणि 47,741. याच रेंजमध्ये आपलं मार्केट फिरत आहे. तर मित्रांनो, आपलं जे सोमवारी जे मार्केट आपलं उघडेल तेव्हा आपण बघू की मार्केटने जिथं ब्रेकडाऊन दिलं तिथून आपल्याला मोठं मूव्ह भेटेल. तर मित्रांनो, हेच आपलं ट्रेडिंग चार्ट ॲनालिसिस आहे. आपल्यासोबत जुळण्यासाठी आपण इंस्टाग्रामला जॉईन होऊ शकता. टेलिग्रामला आपलं डेली चॅनल आपलं ओपन आहे. डेली आपले नोटिफिकेशन्स तिथं येत असतात. तुम्ही आमच्यासोबत ट्रेडही करू शकता टेलिग्रामवर. त्यासाठी टेलिग्राम आपण जॉईन करा आणि नवीन व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.